नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील मौजे नागाव इथं वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाव इथल्या राहुल हराळे या मेंढपाळाची 3 बकरी ठार, 4 गंभीर जखमी, 2 बेपत्ता आहेत. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे 75,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे नागाव इथल्या मेंढपाळ राहुल आत्माराम हराळे आणि सुधाकर सुभाष पुजारी यांच्या सुमारे 250 मेंढरांचा कळप खतासाठी नागावातील शेतमालक अनिल बाबूराव पाटील यांच्या गट नंबर 140 यांच्या शेतात गेल्या आठवड्यापासून बसायला आहेत. शनिवार दिनांक 14/3/2026 रोजी 6 ते 7 वाजता सुमारास कोल्हा सदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 मेंढरांची कोकरांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी तर 2 बेपत्ता आहेत. हल्ल्याची घटना शिवाजी सदाशिव राणगे यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली. संजय वाघमोडे यांनी ही घटना तात्काळ वनविभाग व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना कळवून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी रात्री भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रविवार दिनांक 15/3/2026 रोजी वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटनास्थळाचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय दवाखाना हेर्लेचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले. घटनास्थळी यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष आणि मेंढपाळ चराई कुरण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे, मेंढपाळ सुधाकर सुभाष पुजारी, आत्माराम रंगराव हराळे, शिवाजी राणगे, सुरेश भगवान हराळे, निखिल तात्यासो हराळे मेंढपाळ उपस्थित होते.